काय ग सकू काय ग सकू बोला दाजीबा बोला दाजीबा. डोक्यावर पाटी पाटीत भाकरीन तांब्यात दुधाय गाईचं गाईचं ओ घेता कदाची बाबाईचं गाईचं ओ घेता कदाची बाबाईचं. काय गे सकू काय गे सकू आता बाई काय काय नाही काय गाणी म्हणून राहिले मराठी गाणी शोभत तुम्हाला काही गाणी म्हणू म्हणजे काय मराठी म्हणून मग काय म्हणू मग सांग ना मग तुम्हाला शांते इंग्रजी गाणं म्हणू मग काही बी आपलं काही बोलते तुझं. अव दुधाचं गाणं म्हणून राहिले तुम्ही. आपली गाय आटली ना आता दूध देऊन राहिली ती एवढी तुम्हाला एखादी गाय पाहावं लागते आता. गाय पाहा एखादी आपल्याला चांगली आता गाभण गाय पाहा चांगली. गावडी गावडी कशाला बाबा अरे कोंबडे घ्या वाटलं असतं एक दोन कोंबड्या अंडे तरी खाते कमीत कमी. गायचं काय सोपायचं गायचं म्हणे का पाय एखादी गाय आपल्याला चारा नाही म्हणता खायला त्यांना आता दुष्काळ पाडा एक तर मग सोपं आहे का ते नको आपल्याला नको ते. काय माणसं बाई तुम्ही काय नाही कांदे लावा म्हणलं तर म्हणे का रोप भेटा ना रोप लई महाग झालं म्हणे. बोर मारा म्हणलं एखादा आपल्याला नवीन मध्ये तर म्हणे लोकांना पाणीच लागा ना. आणि आता सांगू राहिले एखादी गाय घ्या म्हणलं आपल्याला गाव बनतं. अहो जर गाय जर आपल्याकडे वेली तर आपल्याला दूध घालू आपण ते बी नाही म्हणत्या. मग आता काय करता तुम्ही काय करता म्हणलं तुम्ही आता वस्तारा घेता एखादा वस्तारा. अरे बापरे लईच भडकली बया लईच भडकली म्हणलं. काय झालं बा नेमकं डीपीचं सारच करंडीच्या मध्ये आलं काय कानू. अरे म्हणलं वस्तारा म्हणजे काय सोपं आहे का ते वस्ताराचं काम बी काय आपल्याला जमायला पाहिजे ना दाढी कटिंग करायला जमायला पाहिजे ना सोपं काम आहे ते. अहो मला माहिती ना तुमचं डोसकं चालत कुठ लोक तुम्हाला कायचं जमत दाढी कटिंग करायचं. दाढी कटिंग करायला नाही सांगू राहिले मी तुम्हाला. अहो म्हशी बाजाराला सांगू राहिले म्हशी बाजाराला वस्तारा घ्या एखादा 400 रुपये म्हैस 400 रुपये 500 रुपये म्हैस भेटत जाईल तुम्हाला ते तरी करायचा हिंडाचा गाव चांगल्या म्हशी बाजारात तुम्ही. अरे बा शांती लय झालं बरं का तुझं आता लय झालं बरं का तू आता हद्द पार करू म्हणलं. म्हणजे शांताराम पाटलाला तू काय सांगू राहिली तू आता म्हशी बाजाराला सांगू राहिली वय रे काही बी आपलं काही नाही आपलं डोकं मला रिकामा आवड झालं मा डोकं एक तर काल आकडा हुकला मावाला आणि वरून परत आता मा डोक्याला ताण देऊ राहिली यायला काय करावं आता. तुम्हाला जर काही म्हणलं नाही ना तर तुम्हाला सांगते तुम्ही काहीच करणार नाही. आईत खाऊ कुठले काय सांगायला पाहिजे मी होते म्हणून संसार झाला आपला नाही तर काय खऱ्या गोष्टी तुमच्यावाल्या. हिच्या मायला वरा कोणाला फोन लावली काय माहिती आता परत एखादी गावडी घ्यायला असली काय करू वाती बाय बी बरी होती एखादी गावडी पहिली तीच आवडता बेजारी होती मायवाली आता परत दुसरी आणायच माग दिसती गेला आता अटकलंच परत आपण आता अटकायच्याच माग दिसतो आपण आता. टाक चारा काढ धारा मग काय कौलावर आपण आता काय करते मग आता बरोबर हो आता काय करते ती. बहिणीवर संकट आल्यानंतर श्रीकृष्ण सारखा भाऊच धावून येतो फक्त नवऱ्याची काय गोष्टी खरे. मी फोन लावते माझ्या भावाला आता टेलिलिंग. हॅलो ताई बोल ना शांतताई काय म्हणते बोल म्हणलं. अरे काय नाही रे दादा झालं का जेवण बिवण झालं भाऊ. हो जेवण बिवण झालं इतका टाइम काय करायचं त्याला जेवायला जेवण बिवण झालं पद्धतशीर म्हणजे चालेल बाकी तुझं झालं दाजी काय म्हणते कार असा काय चालू दाजीचं चालेल सणांमध्ये मस्त काय म्हणता अजून मग पोरं सोर मध्ये ना मोजून काही 7-8 वेळेस चालला असं मग फक्त कोंबड्याचं जेवण त्यानं लगे काढलं तोंडावर लगे आहे ना हे सासरवाडीचे लोक असेच करते आपल्याला. बरं हे काय म्हणतात ताई मग बोल ना. काय नाही रे भाऊ बस असंच लावलं होतं फोन मी म्हणलं काय चाललं दादाचं काय नाही तू अशी नाही फोन लावणार मला माहिती तू काय फोन लावत अशी तू सांग ना काय भांडण झाले कोणाचे काही बांधमेदावरून भांडण झाले काय सांग तुम्हाला काय पाहुणे बोलले काय तुला पाहुणे काय बोलले काय म्हणलं येतो नाही तर लगे कोंबड्या घेऊन तुम्ही काय म्हणते सांग लवकर. अरे बाबा आमची वाली गाय नाही का गाय आमची वाली गायचं काय झालं मला गेली काय अरे नाही रे दादा नाही ना. अरे काय झालं ती गावडी आमची वाली आटली ना आता दूध देऊन राहिली ती आता आम्हाला एखादी गाय पाय तू चांगली गाय पाय एखादी आम्हाला मस्त 10-12 लिटर दूध द्यायला पाहिजे चांगलं तिला असं भरमसाठ दूध द्यायला पाहिजे असं तुम्हाला दूध द्यायला पाहिजे नुसतं. अरे खायला आहे का म्हणा तिला काही आडा पडत म्हणा तिच्या पुढं नुसती मोठी गाय पा खायला तिला अरे का ताण वाढायचं मग दिसते गाडी भाऊ आता मोठी गायची मग दिसते गाडी 10-12 लिटरची या घरची बरी होती तिला कुठं सडक लावून दिली तरी जमायचं असं गाय का. अरे माझ्या मित्राच्या गाई ना बाबा त्याच्यावर गोठ्यावर मी गेलो होतो त्या रोजी रामपूरला गेलो रामपूरला सुरेश राऊत नाही का अरे तुला सांगतो लय गाई त्याच्याकडं मग आपण काय करू बरं का मी त्याला फोन करून पाहतो बरं का हाय त्यांच्याकडे एचएफ क्वालिटीची गाई एचएफच्या गाई मस्त आणि अशा भारी गाई लागत त्याच्या गाई त्याच्या लाख 2-2 लाखापर्यंत पार पंजाब हरियाणावरून आणलेल्या गाई त्यांच्याकडे घाबरायचंच काम नाही देतो एखादी पाहून देतो तुला बरं का एखादी पाहून देतो मी तुला. बरं चालन भाऊ मग काय कर दादा तेवढी विचारपूस कर रे विचारपूस कर चांगली खात्रीशीर पाय बरं का काय चांगली म्हणजे कसं आपण इथं आणल्यानंतर पिळून पाहू चांगले मग नंतर पैसे देऊ बरं का त्याला अशी पाय चांगली गॅरंटीची. अरे अगदी काळजीच करू नको तू अक्का तुला सांगतो मी अशी मस्त खात्रीशीर पाहतो मी काहीच काळजी करू नको तू चालन मी तुला उद्या फोन लावतो परत वापस चौकशी करतो मी एकदा. भाऊ काय राहिले आता भाऊ पौराला काय आता चांगली झालं कर मक्काला पाणी लावा आज हे पाणी भरून टाका मस्त गावडीला मुरघास करायला लागेल मक्काचा आपल्याला
म्हणे मी हे नाही करीत आणि ते नाही करीत. वा लवकर घ्या भाकरी करून वा. चला आता न्यारी करून घेतो मस्त. 2-3 भाकरी खाऊन घेतो मस्त पोट भरता. आणि मस्त वावरात जातो, मस्त मोटर चालू करून देतो पाणी लावून मस्त आता मक्काला. आणि राहतो झोपून मस्त त्या आंब्याच्या झाडाखाली तणावून देतो चांगली. आता काय हे 2-4 वाजता गावडी येणार दुसरी गावडी आली म्हणजे आपल्या मग आता काम वाढणारच. काम लावलं शांतीनं आपल्याला, असं मोकळं राहून देत नाही ती आपल्याला. काय करावं आता, इलाज नाही त्याला आता. मंडळी, ओ मंडळी, तुम्ही मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही म्हणलं. आणि व्हिडिओ आवडला तर पुढे नक्की पाठवा म्हणलं. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खेड्याकडे चला. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.